तर शेतकरी मित्रांनो, डी फार्म टूल्स नागपूर येथे आपल्याला जवळपास 8 ते 10 प्रकारचे पॉवर विडर पाहायला मिळणार आहेत। आज आपण या व्हिडिओमधून काही असे सुद्धा पॉवर विडर पाहणार आहोत जे भारतामध्ये कोणत्याही कंपनीने आजपर्यंत तयार केलेले नाहीत। ते डी फार्म टूल्स नागपूर येथे तयार झालेले आहेत। त्याचप्रमाणे हे सगळ्यात एक वेगळं सुद्धा याच्यामध्ये आहेत की यावर आपण एसटीपी लावून सुद्धा फवारणी सुद्धा करणार आहोत। तर सगळ्या मॉडेलची माहिती आपण कंपनीचे मालक सौरभ सरांकडून घेणार आहोत। या सर, तर आपल्या चॅनल वरती तुमचं सगळ्यात प्रथम स्वागत आहे। खूप धन्यवाद राहुल सर। तर आता जे आपले 8 ते 10 प्रकारचे पॉवर विडर आहेत जे यावर्षी नवीन आहेत, बिलकुल बिलकुल लहानातला लहान शेतकरी सुद्धा 1-2 एकर ज्यांच्याकडे शेती असेल तर ते सुद्धा खरेदी करू शकतील असे पॉवर विडर आपल्याकडे आहेत। बिलकुल। तर आपण हा सोडून इथून सुरुवात करूया। जवळपास 35,000पासून सुरुवात आहे आणि 80-84 हजारापर्यंत आपले पॉवर विडर हे मिळणार आहेत। तर आपण इथून सुरुवात करूया, याच्यापासून माहिती द्या सर आम्हाला। हा जो मॉडेल आहे राहुल सर, हा बॅक रोटरी मॉडेल आहे। तुम्हाला माहिती असेल बहुतेक तुमच्याकडे पण एक आमच्या कंपनीची मशीन आहे, बरोबर आहे ना, 756 ते सेंटर रोटरी आहे। पण हा जो मॉडेल आहे हा बॅक रोटरी मॉडेल आहे मित्रांनो। याच्यामध्ये काय होते, समोरही रोटर लागते, मागे पण रोटर लागते। याच्यामध्ये 10 हॉर्स पॉवरचं व्हियामा कंपनीचं डिझेल इंजिन आपण वापरलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये दोन फॉरवर्ड गिअर, एक रिव्हर्स गिअर प्लस एक हाय लो गिअर आणि एक पीटीओ ऑपरेट करण्यासाठी गिअर। त्यानंतर बॅक रोटरी मध्ये सुद्धा 2 प्रकारचे गिअर आहेत, एक रिव्हर्स आणि एक फॉरवर्ड गिअर। अच्छा। आणि याच्यामध्ये इझी टर्निंग आपण दिलेला आहे। हा जर आपण क्लच दाबला, आता इतकी भारी मशीन आपण जेव्हा चालवतो तर पलटवायला आपल्याला थोडा त्रास होतो, म्हणून इझी टर्निंग आहे। क्लच दाबला, एक चक्का थांबते आणि एक फिरतो। अशा प्रकारे ही मशीन आहे। समजा सेंटर रोटरीनं काम करायचं आहे तर 2.5 फुटापासून 5 फुटापर्यंत तुम्ही अंतर कमी जास्त करू शकता। त्यासोबत बॅक रोटरी जी आहे, बॅक रोटरीने सुद्धा तुम्ही काम करू शकता। आता बॅक रोटरी कोणत्या कामासाठी जास्त म्हणजे महत्वाची राहते, कोणत्या कामासाठी जास्त उपयुक्त राहते? आता उसाला माती लावायची, अद्रकाला माती लावायची, हळदीला माती लावायची, माती लावायचं काम, बेड बनवणे, सगळ्यात जास्त ही मशीन चांगली त्या पिकात काम करते। याची प्राइस डी फार्मचा D1255 4G मॉडेल आहे। आता ह्या मॉडेल मध्ये काय वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये 10 HP कामा कंपनीचा आपण इंजिन लावलेला आहे। त्यानंतर लाईट कव्हर दिलेला आहे, 4 LED लाईट दिलेले आहेत, समोर आपण एक गार्ड दिलेला आहे। त्यानंतर याचे चाकं सुद्धा आपण मोठे केलेले आहे। आता 4G म्हणजे काय, सगळ्या आता इकडे जेवढे आपण मॉडेल ठेवले सगळ्या मॉडेल मध्ये ना मित्रांनो 2 फॉरवर्ड गिअर आणि 1 रिव्हर्स गिअर असे टोटल 3 गिअर असतात। पण ह्या मॉडेल मध्ये 3 फॉरवर्ड गिअर आहे आणि 1 रिव्हर्स गिअर आहे। म्हणजे रोटरची जी स्पीड आहे किंवा चालाची स्पीड आहे ती खूप जास्त म्हणजे खूप चांगली स्पीड मिळते। आणि याच्यामध्ये जे इंजिन वापरलेलं आहे ते 12 हॉर्स पॉवरचा कामा कंपनीचा आपण याच्यात इंजिन लावलेला आहे। डिझेलनी चालणार आहे। याचा जो मायलेज राहते तो एका तासाला 800 ml ते 1 लिटर पर्यंत याचा तो मायलेज राहतो। आणि याची जी किंमत आहे याची 84,000 रुपये। त्या 84,000 रुपयामध्ये अटॅचमेंट आम्ही काय काय देऊ, पहिलं अटॅचमेंट म्हणजे 5 फुटाचं रोटरी, ते ऍडजस्टेबल राहते, आणि दुसरं अटॅचमेंट म्हणजे माती लावायचं ऍडजस्टेबल रेझर। असे 2 अटॅचमेंट याच्यासोबत देऊ सर आम्ही। अजून पण आपल्यापाशी 8 प्रकारचे अजून पण पॉवर विडर आहेत, खूप सारे पॉवर तुम्हाला कमी बजेट मध्ये सुद्धा पॉवर विडर हे मिळणार आहे। दादा याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे। हा D955 मॉडेल, हा मॉडेल सेम आहे, तो 12 HP आहे। हा 10 हॉर्स पॉवरचा आहे। D955 10 हॉर्स पॉवर मध्ये आहे। याच्यामध्ये 2 फॉरवर्ड गिअर, 1 रिव्हर्स गिअर, आणि याची किंमत राहील 80,000 रुपये। आणि याच्यासोबत सुद्धा तुम्हाला 2 अटॅचमेंट मिळतील, पहिला अटॅचमेंट रोटावेटर आणि दुसरा अटॅचमेंट ऍडजस्टेबल रेझर जे माती लावायचं काम करते। प्राइस याची आहे सर 80,000 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, आपण जे हे 3 बघितले तर हे 5 एकरच्या वरती ज्यांची शेती आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी ह्या फायद्याची ठरू शकते। आता महत्वाचा प्रश्न येतो की अल्पभूधारक ज्यांच्यापाशी 5 एकराखालील जर शेती असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी कमी बजेटमध्ये इथून सुरुवात झालेली आहे, जे की सगळे शेतकरी याला खरेदी करू शकतात। ज्यांच्याकडे वालगेवडा असेल, टोमॅटो असेल, भाजीपाला वर्गीय पिकं असेल, कमी शेती असेल, अशा शेतकरी याला खरेदी करू शकतात। दादा माहिती द्या। बिलकुल हा जो मॉडेल आहे ना सर, हा 773K डिझेलनी चालणारा मॉडेल आहे। याच्यामध्ये सुद्धा कामा कंपनीचा आपण इंजिन वापरलेलं आहे, 7 हॉर्स पॉवरचं। आणि याचा जो मायलेज आहे ना, हा मायलेज खूपच जबरदस्त आहे। आता एका तासाला 400 ml ते 500 ml तुम्हाला याच्यावर मायलेज मिळणार डिझेल वरती, हा वाला, ठीक आहे। आणि याची जे प्राइस आहे हे आहे फक्त 60,000 रुपये। आणि ह्या 60,000 रुपयामध्ये तुम्हाला 3 साहित्य मिळणार। 3 साहित्य कोणते, पहिलं रोटावेटर 2 फुटापासून 3 फुटापर्यंत ऍडजस्टेबल, त्याच्यानंतर वखरपास 2 फुटाची वखरपास लागली राहील, त्यानंतर 3 दात्याचं कल्टिवेटर जे वखरात फिट होईल। असे 3 साहित्य सर ह्या मशीन सोबत मिळेल।
आणि मेन म्हणजे वापरण्यासाठी सुद्धा हा खूप इझी आहे. एकदम इझी आहे. छोटीशी मशीन आहे. समजा आपल्याला छोटं मोठं जर काही काम करायचं असलं तर ते याच्याने खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. काही शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की जी. व्हायब्रेशन, तर आपल्या मशीनचे व्हायब्रेशन नाही, मी 656 वापरलेला आहे. जी जी व्हायब्रेशन आपल्याला मिळत नाही आणि आपण याच्यामध्ये सुद्धा एक व्हायब्रेशन फ्री साठी जुगाड बघा. सुद्धा केलेला आहे. बघा सर, कसं असते व्हायब्रेशनचं मी तुम्हाला एक क्लिअर करून देतो. मित्रांनो, मशीन तुम्ही कोणतीही घ्या, व्हायब्रेशन जे असतं ना ते मशीनचं व्हायब्रेशन नसतं, ते जमिनीचं व्हायब्रेशन असतं. अच्छा. आणि ते जे आता तुम्ही चालवली आहे सर, हा बरोबर. तुम्हालाही माहिती आहे, जर कडक जमीन असली तर तुम्ही कितीही कशीही मशीन घेतली ना तरी ते उसळेल. कारण रोटरची ब्लेड जेव्हा जमिनीमध्ये लागते, जेव्हा ते पेनिट्रेट करते जमिनीच्या आतमध्ये, तेव्हा ते अशी उसळते. त्यालाच अच्छा. आपण व्हायब्रेशन म्हणतो. ओके. पण ते जर आपल्याला व्हायब्रेशन संपवायचं आहे, म्हणूनच आपण हा जो मॉडेल आहे डी फार्मचा DH755 शॉकअपवाला मॉडेल, हा आज हा तुमच्या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा हिला लॉन्च करतोय सर. आज हिचं वैशिष्ट्य काय आहे नेमकं? बिलकुल बिलकुल बिलकुल. याच्यामध्ये सर्वात पहिलं वैशिष्ट्य मध्ये याच्यात जे आपण इंजिन वापरलेलं आहे ते हा. होंडाचं इंजिन वापरलं आहे, GX200 या सिरीजचं ओरिजिनल ISI मार्क इंजिन आहे. समोर आपण फ्रंट व्हील सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे. तशी तर गरज खूप कमी पडते, पण हा. याच्यामध्ये आहे ते. समोर बंपर दिलेला आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता. तुम्ही आता सर याला प्रेस करा खाली, बघा हा. हे शॉकअप दिलेलं आहे. आपण जर मशीन उसळायला लागली तर काय होतं, ते शॉकअप पूर्ण ऍब्झॉर्ब करून घेतं. अच्छा. जे शेतकरी व्हायब्रेशन आहे हा. ते पूर्ण शॉकअप सहन करून घेतं, ज्याच्याने आपल्या हाता चालवायच्याच आपल्या आपल्या- झटके हा, झटके खूपच बसणार. कमी लागते. तर हे एक नवीन मॉडेल आहे आणि महत्वाचं म्हणजे हे वापरण्यासाठी सुद्धा खूप इझी आहे बघा. म्हणजे बिलकुल, आपल्याला बिलकुल. झटके जरी असेल किंवा कडक जमीन असेल तरी पण याला काही आपल्या हाताला फरक पडणार नाही, कारण खांदे याच्यामुळे जातं असं भरपूर बिलकुल, ठिकाणी बिलकुल, शेतकऱ्यांचे बिलकुल. प्रश्न होते. राहतेच तर ते खरी तुम्ही गोष्ट आहे. समस्या आता दूर करून दिली. पूर्ण आपण सॉल्व्ह केलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे जे शॉकअप आहे हे हा. तुम्ही काढून पण ठेवू शकता. अच्छा. रिमूव्हेबल शॉकअप आहे हे. हा, हा. जर फवारणी अटॅचमेंट लावायचं आहे तर शॉकअप डिस्टर्ब होते मदत, म्हणून हे तुम्ही काढून ठेवू शकता. त्यासोबत सोबत जर इकडे तुम्ही मागे पाहाल, हा. हे जे आपण हीट सिस्टम दिलेलं हा. आहे, हे हीट सिस्टम खूप आपण मजबूत केलेलं आहे. मजबूत कशासाठी? कारण हे शॉकअप पण दिलेले आहे आणि मागे जर आपण काही लावलं, ट्रॉली लावली, काही वखर फास्ट लावलं किंवा अच्छा. काही अटॅचमेंट लावलं तर तुटे याचे चान्सेसच नाहीये. अच्छा. म्हणजे इतका आपण बदल आपल्या ह्या नवीन मॉडेल मध्ये केलेला आहे. प्राइस याची राहील सर 68,000 रुपये. 68,000 रुपयामध्ये तुम्हाला 2 अटॅचमेंट मिळते. मित्रांनो, 2 अटॅचमेंट म्हणजे काय? पहिलं अटॅचमेंट राहील रोटावेटर 2 फूट ते 3 फूट ऍडजस्टेबल, आणि दुसरं अटॅचमेंट ऍडजस्टेबल रेजर जे माती लावाचं काम करते. सर हा बघा, हा पण एक होंडाचाच मॉडेल आहे, DH755. हा मॉडेल आणि हा मॉडेल मध्ये बघा सर, तुम्हाला भरपूर फरक दिसेल. बरोबर. हा थोडासा जुना मॉडेल आहे हम्म. आणि तो आत्ताचाच मॉडेल आहे. जस्ट आज लॉन्च करतोय मी तुमच्या व्हिडिओमध्ये. राईट. तर इंजन तर सेम आहे मित्रांनो. याच्यातही 200चं आहे, त्याच्यातही 200चं आहे. पण याच्यामध्ये काय आहे, शॉकअप नाही आहे. त्याच्यामध्ये शॉकअप आहे, याच्यामध्ये शॉकअप नाही आहे. फ्रंट स्टँड आहे, काम दोन्ही सारखंच करते. फक्त तो थोडासा प्रीमियम मॉडेल असल्यासारखा आहे आणि हा ऍव्हरेज मॉडेल आहे. बस हाच एक फरक आहे. प्राइस मध्ये याची प्राइस आहे सर 62,000 रुपये याची प्राइस आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 अटॅचमेंट सोबत येतील. पहिलं अटॅचमेंट आहे ऍडजस्टेबल रेझर जे माती लावाचं काम करते, आणि दुसरा अटॅचमेंट रोटावेटर. आता आलो आपण D756 जो की माझ्या पाशी सुद्धा आहे. जी जी जी. आता मी मागच्या वर्षी खरेदी केलं होतं, परंतु आता या वर्षी नवीन बघितल्यावर आता थोडं मन हे झालं. तर बघा याची प्राइस. बिलकुल बिलकुल सर, हा जो मॉडेल आहे ना, हा थोडासा एक प्रीमियम मॉडेल असल्यासारखा आहे. तुमचा जो मशीन होता, तुमचे जे मशीन आहे ते रस्सीने स्टार्ट करणार आहे. पण हा जो आहे ना, हा रस्सीने तर स्टार्ट होईलच, पण याच्यामध्ये सेल्फ सुद्धा दिलाय आपण याच्यामध्ये. जर आता भरपूर शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट होती की रस्सी नाही ओढायची, आम्हाला सेल्फ द्या, म्हणून आपण हा नवीन मॉडेल लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण फ्रंट व्हील दिलेला आहे. आणि ह्या मॉडेलची जी किंमत आहे मित्रांनो, ह्या मॉडेलची किंमत आहे 58,000 रुपये. 58,000 ह्या मॉडेलची किंमत आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला 3 साहित्य मिळेल. पहिलं रोटावेटर, त्यानंतर वखर फास आणि 3 दात्याचं कल्टिवेटर जे वखराला लागतं. ओके. आता आपण हा आलं D756 सगळ्यात जास्त विकणारा डी फार्मचा हाच मॉडेल आहे आमचा D756, ज्याच्यात 7 हॉर्स पॉवरचं इंजन आपण लावलेलं आहे पेट्रोलचं. अच्छा. 2 फॉरवर्ड गिअर, 1 रिव्हर्स गिअर, आणि याच्यामध्ये सुद्धा आपण शॉकअप दिलेले आहे. म्हणजे हात जाण्याचं कामच नाही. बिलकुल. हा याच्यामध्ये सुद्धा आपण शॉकअप लावलेले आहेत. सेम आपण जसा जो आपला होंडाचा मॉडेल होता प्रीमियम वाला, तशाच प्रकारे हा सुद्धा मॉडेल आपण बनवलेला आहे. फरक काय, फक्त समोर व्हील नाही आहे बस. आणि तुम्ही मागे पाहू शकता सेम शॉकअप आहे. त्यानंतर सेम मागचा हिच आपण दिलेला आहे. म्हणजे मजबूती जी आहे मजबूती भारी. बिलकुल बिलकुल. आणि याची जी किंमत आहे ती आहे 56,000 रुपये.
त्यासोबत तुम्हाला 3 साहित्य भेटेल. पहिलं रोटावेटर, वखर फास आणि 3 दात्याचं कल्टिवेटर. ठीक आहे, अशा प्रकारचा हा मॉडेल शेवटच्या मॉडेलवर. आणि हा जो शेवटचा मॉडेल आहे राहुल सर, हा खूप इकॉनॉमिकल मॉडेल आहे. इकॉनॉमिकल म्हणजे काय, आता जे शेतकरी आहे ज्यांचं क्षेत्र कमी आहे, कमी याच्यात काम करायचंय किंवा ज्यांच्याकडे बजेट कमी आहे, त्यांच्यासाठी हा मॉडेल खूप उपयुक्त ठरणार आहे. हा जो मॉडेल आहे हा जो मॉडेल आहे 731K Pro, याच्यामध्ये सुद्धा 7 हॉर्स पॉवरचं इंजिन आपण वापरलेलं आहे आणि याच्यासोबत सुद्धा 3 साहित्य मिळेल. पहिलं रोटावेटर, वखर फास आणि तिसरं अटॅचमेंट कल्टिवेटर. याची किंमत राहील सर 38,000 रुपये, फक्त 38,000, 38,000. छोटे शेतकरी याला सुद्धा खरेदी करू शकतात, ज्यांचा बजेट कमी आहे. बिलकुल सर, बिलकुल. आता काही शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न असतो सबसिडीचा वगैरे, तर याबद्दल आहे ना सर सबसिडी. आमचा जो D756 मॉडेल आहे, त्याच्यानंतर D955 मॉडेल आहे, हे असे आमचे काही मॉडेल सबसिडीमध्ये पात्र, म्हणजे सबसिडी अप्रुव्हल आहेत. ज्या लोकांना सबसिडीवर घ्यायचं असेल, महाडीपीटीच्या पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून जेव्हा नंबर लागेल तेव्हा तुम्ही याला खरेदी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, मागच्या व्हिडिओला आपल्या भरपूर कमेंट आलेल्या होत्या की सबसिडी पाहिजे, तर आता सबसिडी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता आपल्या या व्हिडिओ मार्फत जे शेतकरी व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी काही खास ऑफर किंवा सूट म्हणू त्याला आपण, तो सुद्धा मिळणार आहे, परंतु ते योग्य वेळी तुम्हाला खरेदी करावं लागेल. जसं की आपण पोळ्याचा एक ऑफर ठेवलेला आहे, त्याचप्रमाणे 15 ऑगस्टचा एक ऑफर आहे आणि तुम्हाला जर तेव्हा खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता. तर दादा, आपल्याला ऑफर पाहिजे किंवा आता सूट पाहिजे, तर ते कोणत्या याच्यावर किती मिळणार आणि जास्तीत जास्त किती देऊ शकता? बिलकुल बिलकुल बिलकुल. बघा सर, आमची 4 मॉडेल आहे. मी त्या 4 मॉडेल तुम्हाला काही डिस्काउंट देणार आहे. सर्वात पहिला हा मॉडेल 731K Pro. हा जो मॉडेल आहे याची किंमत मी तुम्हाला 38,000 रुपये सांगितली होती. 3,000 रुपये मी मित्रांनो याच्यामध्ये डिस्काउंट देईल तुम्हाला. 35,000, फक्त 35,000 रुपयामध्ये हा मॉडेल मी तुम्हाला देईल. फक्त 35,000 रुपयात तुम्ही पॉवर विडर घरी घेऊ शकता, म्हणजे आणि तेही विथ डिलिव्हरी. जिल्हा किंवा तहसील पर्यंत जिथे ट्रान्सपोर्ट अवेलेबिलिटी राहील तिथपर्यंत ही मशीन 100% पोहोच होईल. ओके. त्यानंतर हा जो मॉडेल आहे डिझेलचा जो मॉडेल आहे 773K, तर ह्या मॉडेल वरती याची किंमत सांगितली होती मी तुम्हाला 60,000 रुपये. तर याच्यावर मित्रांनो मी 2,000 रुपयाचं डिस्काउंट देईल. 2,000 रुपयाचं डिस्काउंट म्हणजे हे टोटल मशीन तुम्हाला 58,000 रुपयामध्ये पडेल विथ 3 अटॅचमेंट विथ डिलिव्हरी. त्यानंतर हा जो मॉडेल आहे D955, ह्या मॉडेलवर याची किंमत मी तुम्हाला सांगितली आहे 80,000 रुपये. याच्यामध्ये सुद्धा 2,000 रुपयाचा डिस्काउंट देऊ. त्यानंतर हा जो शेवटचा मॉडेल आहे D1255, याची किंमत 84,000 रुपये सांगितली. याच्यावर सुद्धा आम्ही 2,000 रुपयाचा डिस्काउंट देऊ. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलं की आपण ऑफर सुद्धा तुम्हाला हा देत आहेत. आता हे झालं पॉवर विडरचं, परंतु एक अशी वस्तू आहे की जे फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगली आहे, तर ते म्हणजेच आता हे जे पॉवर विडर आहे, तुम्ही याला STP सुद्धा लावू शकता. हा जबरदस्त यांनी एक जुगाड म्हणता येईल हा केलेला आहे. त्याच्यावरती STP बसवलेला आहे आणि प्रेशर तर तुम्ही विचारू नका, इतका प्रेशर देतात की तुम्ही फळबागा सुद्धा याला फळबागेवर जे आहे तर फवारणी सुद्धा करू शकता. एक वेळ आपण याला सुरू सुद्धा करू आणि याबद्दल माहिती सुद्धा पाहिजे. बिलकुल बिलकुल. सर्वात आधी मी माहिती देतो मित्रांनो. हे जे आहे ना, हे एक प्रकारचं फक्त अटॅचमेंट आहे. त्या अटॅचमेंट मध्ये काय काय येतं, STP पंप येतो, त्याचं स्टँड येतो, पुल्ली येते, हे पूर्ण ट्रॉली येते, त्याच्यामध्ये 100 लिटर कॅपॅसिटीचा ड्रम येते, 150 फूट पाईप येते आणि एक हाय प्रेशर गन येते. हे पूर्ण कम्प्लीट अटॅचमेंट राहते. हे जे अटॅचमेंट आहे ना, जिथे जेवढ्याही मशीन आहे सर्व मशीनला हे अटॅचमेंट लागतं. आणि राहुल सर, याची विशेषता काय आहे की समजा आता फळबागेमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे, तर इथे आपण एक जण उभं ठेवून मागे एक जण फवारणी करू शकते आणि एक जण मशीन चालवू शकते. नाही तर जर मशीन एकाच जागेवर उभी ठेवायची तर 150 फूट तुमचा जिथपर्यंत पाईप जाते तिथपर्यंत तुम्ही फवारणी करू शकता आणि मग मशीन परत समोर नेऊ शकता. अशा तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघितलं पॉवर विडर बद्दल माहिती, परंतु याच्यामध्ये अटॅचमेंट काय आहे, ते कशा प्रकारे काम करतं याची सुद्धा माहिती आता आपण पाहूया. आता ही ट्रॉली आहे, याच्याबद्दल काय आहे सर? बघा सर, हे 2 प्रकारच्या ट्रॉली आहे. सर्व पॉवर विडरला लागणारी ही ट्रॉली आहे. याच्यामध्ये 2 प्रकारच्या ट्रॉली, ही प्रीमियम वाली ट्रॉली आहे आणि एक सिंपल वाली ट्रॉली आहे. अच्छा. त्यानंतर इकडे जर तुम्ही याल तर हे बघा, हे पॅडी व्हील आहेत. पॅडी व्हील म्हणजे काय, आता भात शेतीचं जर आपल्याला काम करायचं असेल, भात शेती, चिखल, कद्दू करायचं काम आहे, तर हे तुम्ही पॅडी व्हील कोणत्याही मशीनला लावून काम करू शकता. हे 2 प्रकारचे ऍडजस्टेबल आहे माती लावण्यासाठी. त्यानंतर हे लोखंडी चाकं आहे. लोखंडी चाकं वखर जेव्हा आपण चालवतो, वखर चालवायच्या वेळेस जर रबरी चाकं स्लिप झाले तर तेव्हा हे तुम्ही लोखंडी लावू शकता. त्यानंतर हे जे अटॅचमेंट आहे,
आता तुम्ही पाहिलं असेल सर, टोकन यंत्र खूप जास्त प्रचलित हा आहे बरोबर है ना? आहे. तर आपल्या मशीननी याला 2 टोकन यंत्र लावून. करून 2 फुटापासून 3.5-4 फुटापर्यंत तुम्ही पेरणी करू शकता हे अटॅचमेंट घेऊन. जबरदस्त. त्यानंतर हे हा वखर, असे 2-3 प्रकारचे वखर आहे आपल्याकडे. हा. मशीन सोबत जो आपण वखर फ्री देतो हा. तो हा असा वखर राहते. हा. त्याच्यासोबत 2 फुटाची पास लागली राहते. करट शो सुद्धा करता येते हा. याला. मधात एक जानपूड लावून हे 3 दात्याचं कल्टिवेटर जे मी सांगितलं होतं हा. हे सुद्धा आपण याला लावू शकतो. डवराचं जर काम आहे, सोयाबीन डवरायची आपल्याला किंवा काही डवराचं काम आहे, तर ह्या अशा पट्टी फासा हे लावून आपण हे सुद्धा डवरू शकतो. डवरासाठी दुसऱ्या पण फास असतात, ह्या व्ही फास ह्या सुद्धा आपण लावून डवराचं काम करू शकतो. हे जे आहे हे पॉवर वखर आहेत. हे पॉवर महत्वाचं आहे. हे पॉवर वखर जे मित्रांनो आमचे डीफार्मचे जे डिझेल वाला मॉडेल आहे 7 HP 10 HP 12 HP किंवा बॅक रोटरी त्या मॉडेलवर तुम्ही हा पॉवर वखर लावून खूप चांगल्या प्रकारे वखराचं काम करू शकता. याच्यामध्ये खूप चांगली सिस्टम दिलेली आहे. इथून तुम्ही माती किती काढायची आहे, काय काढायची आहे, या लिव्हरवर तुम्ही ऍडजस्ट करून करू शकता. त्यानंतर हे जे रोटावेटर दिसते तुम्हाला मोठे, हे 10 HP 12 HP आणि बॅक रोटरी ह्या मशीनचं रोटर आहे. हे 5 फूट रुंद राहते. अच्छा. त्यानंतर बॅक रोटरीचं हे डिचिंग ब्लेड असतात. हे बघा, ह्या जर दोन्ही भागाला आपण बॅक रोटरीला मागे लावल्या तर माती लावायचं काम, बेड बनवायचं काम याच्याने खूप चांगल्या प्रकारे होते. त्यानंतर हे असे 2 भाग असतात, एक उजवा एक डावा रोटावेटरचा. हे पेट्रोलचा आहे. याच्यामध्ये अंतर जे आहे 2 ग्रुप पण चालू शकतात, तिसरा ग्रुप पण तुम्ही चालू शकता. अंतर कमी जास्त करू शकतो बिलकुल. त्यानंतर हे स्टँडिंग अटॅचमेंट घरून शेतात जायसाठी किंवा ते सीट अटॅचमेंट, हे दोन्ही अटॅचमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर आपण भरपूर अशी माहिती आपण या व्हिडिओ मधून जी घेण्याचा प्रयत्न केला आहे. बिलकुल. ज्या शेतकऱ्यांचा बजेट कमी असेल ते कमी मध्ये घ्या, जास्त असेल तर जास्त मध्ये घ्या. महत्वाचं म्हणजे या कंपनीने अजून पण काही अटॅचमेंट दिलेले आहेत, परंतु पॉवर विडर बद्दल आपण जी माहिती घेतली ही अतिशय कामाची होती. तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्ही कमेंट करा किंवा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर फोन सुद्धा करू शकता. खूप जबरदस्त असे पॉवर विडर आपल्यासाठी येते. या कंपनीने नवीन लॉन्च केलेले आहेत. माझ्याकडे D756 आहेत. मी सुद्धा त्याला कपाशीमध्ये, व्हेजिटेबलमध्ये, त्याचप्रमाणे सोयाबीनमध्ये डवरणी केलेली आहे. अशा भरपूर साऱ्या पिकामध्ये तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. महत्वाचं म्हणजे आजपर्यंत जवळपास 1 ते 1.5 वर्ष होत आहेत मला काहीही प्रॉब्लेम आलेला नाही. बाकी कंपन्यांचे घेतले तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण मी स्वतः वापरलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती देत आहे. त्यानंतर येतं डिझेल इंजन. नाही सर, हे वॉटर पंप आहे. वॉटर पंप आहे. तर हे वॉटर पंप आहे ना सर, हे पोर्टेबल वॉटर पंप आहे. तुम्ही कुठूनही घेऊन जर आपल्या नदी नाले कॅनल मधून जर आपल्याला पाणी ओढायचं आहे, आपल्या पिकांना द्यायचं तर तुम्ही देऊ शकता. 2 प्रकारचे वॉटर पंप आहेत सर आपल्याकडे. पहिला हा हे जे दोन्ही याच्यामध्ये जे इंजिन वापरले आपण, हे 7 हॉर्स पॉवरचे पेट्रोल विथ ऑइल सेन्सर वाला इंजिन आपण याच्यात वापरलेलं आहे. याच्यामध्ये 2 इंची बाय 2 इंचीचा एक पंप आहे, 3 इंची बाय 3 इंचीचा हा एक पंप आहे. म्हणजे हे दोन्ही प्रकारचे पंप आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हे खरेदी करायचं असेल तर खूप चांगल्या दरामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. त्यासोबत हे जे दिसत आहे ना सर, चाप कटर आहे. बाहुबली चाप कटर. हे चाप कटर ज्यांचं कोणाचं गाईचा व्यवसाय आहे, म्हणजे ज्यांना नेहमी चाऱ्याची गरज असते, हे तुम्ही पाहू शकता सर. हे मशीन पाहायला तर छोटी दिसते, पण याचं जेव्हा तुम्ही काम पाहाल ना, खूप जबरदस्त प्रकारे काम करते. कन्व्हेअर बेल्ट सुद्धा आपण याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये गिअर सिस्टम सुद्धा आहे. म्हणजे चारा कसा काढायचा आहे काय सर्व. तर याची माहिती आपण समोरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्राइस पूर्ण सहित माहिती पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी पॉवर विडर बद्दल होता. याची माहिती आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या आसपास जर कुठे खरेदी केलेली असेल तर त्यांची तुम्ही व्हिजिट करा, त्यांचे तुम्ही मार्गदर्शन घ्या की ही मशीन खरंच चांगली आहेत का, आपण घ्यायला पाहिजे का. त्यानंतर तुम्ही खरेदी करा. खूप चांगली मशीन आहेत, नक्की खरेदी करा. त्याचप्रमाणे तुम्हाला डीलरशिप वगैरे पाहिजे असेल तर डीलरशिपची काय. बिलकुल सर, बिलकुल सर. जे कोणी मित्रमंडळी इंटरेस्टेड असेल, ज्यांना डीफार्मची डीलरशिप पाहिजे असेल, दिलेल्या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही त्यांना पूर्ण प्रोसेस समजून सांगू कशा प्रकारे काय आहे ते. जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हाच आम्ही ते पूर्ण तुम्हाला प्रोसेस समजून सांगू शकतो. सर, आपण दिलेल्या माहिती शेतकऱ्यांना खरंच खूप उपयोगाची आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, डीफार्म टूल्स नागपूर येथे व्यावसायिक सुद्धा आलेले आहेत, जे डीफार्म टूल्सचे जे डीलरशिप आहेत तर हे घेण्यासाठी आले आहेत. तर हे कुठून आले आहेत ते त्यांचा परिचय देऊ, तुम्हाला माहिती देतील. जी सर, नमस्कार. आप शायद ओमकारेश्वर ओमकारेश्वर के पास में बड़वा करके तिरुपति ग्रीन हाउस नर्सरी है हमारी. तो ये डीलरशिप के लिए आए थे हम आपके यहाँ देखने के लिए. अच्छा लगा हमको आपके यहाँ देखना. सारे टूल्स भी आप रखते हैं और काफी सारे मॉडल रखते हैं आप. जी जी जी, है ना. तो आपको कैसा लगा सर, मतलब इतनी सारी मशीनें देख के? बहुत अच्छा, बहुत बढ़िया लगा आपके यहाँ देखकर. जी.
और इसके लिए अपन आगे चर्चा करेंगे। जी सर, डीलरशिप के बिल्कुल लिए बिल्कुल बिल्कुल। अगर तुम्हाला सुद्धा डीलरशिप पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर फक्त इच्छुक असणाऱ्यांनीच संपर्क करावा, अन्यथा शक्यतो फोन टाळावा. धन्यवाद.